हॅलो. नमस्कार, सुप्रभात. नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. पूर्ण काम अर्थात नारायण गाथा या पुस्तकाचे आपण वाचन आणि परिशीलन चिंतन सुरू केले आहे. काल 15 पर्यंत अभंग झाले. आता पुढे पाहूया. थोडा लाभ बहु हानी संस्कारात राही, तीक्ष्ण ज्ञान दृष्टी नसता याचा बोध होत नाही. संस्कार परिवेश बहु छान छान वाटे, पदे खणा परी हलाहलची फुटकारे. संस्कारामुळे बाह्यातकारी नीटनेटकेपण, आटोपशीर व सुडौल व्यक्तिमत्व विकास यांची जरूर प्राप्ती होते. मात्र हे सारे उत्तम परिवेश, कपडे लत्ते परिधान करून उत्तम दिसावे तसे भासमान सौंदर्यच असते. अंतरात मात्र भिन्न भिन्न संस्कारांमुळे माणसांमध्ये अवांछनीय भेदाभेद, अमंगल श्रेष्ठ कनिष्ठतेचे गंड निर्माण झाल्यामुळे मानवी शोकांतिकेतच या सर्वांचे पर्यवसान होते. संस्कारांचे ढोबळ देखणे पण प्रत्यक्ष व्यवहारात दीर्घकालीन अनिष्ट प्रथा, परंपरा आणि माणसात कधीही न मिटणारा, मावळणारा दुरावा निर्माण करतात. हे केवळ तीक्ष्ण ज्ञान दृष्टीने जाणता येते. संस्कारबद्ध माणूस देखण्या सर्पाप्रमाणे आभासी छान छान पण अंतरंगात विषाक्त असतो आणि तो आपले विषारी विचारांचे फुटकार जात, धर्म, वंश, वर्ण, राष्ट्र यांच्या कथित प्रेमाचा आश्रय घेऊन वरचेवर समाजात वस्तवित असतो. मानवी जीवनाच्या नाशाला हे वरवर गोमटे दिसणारे संस्कारच संस्कृती नामे कारणीभूत ठरतात. संस्कृती हलाहल विषम वर्तन, समाज डोहीच रंग विषारी नर्तन. अवघे जग केवळ विषाक्त झाले, त्यानेच मानव जडबद्ध मंद झाले. त्या संस्कृती रूपी हलाहलाने विषम भेदाभेद पूर्ण वर्तनाला दर्शनी प्रतिष्ठा प्राप्त झाली. मात्र प्रत्यक्षात समाज डोहात विषारी भाव तरंगांचे निलाजले नर्तन वरचेवर उमटून संपूर्ण जगडोहच विष संपृक्त झाला. परिणामतः मानवाला ज्ञानात जाग न येता अवघी मानवजात जड मंद बद्ध यंत्रोत झाली. रुजुता सरलता उरलीच नाही. काही फुलात उमलण्यापूर्वीच संस्कृती राक्षसाची भक्ष ठरली. किंचित सोय बाकी अवघी गैर सोय, क्षीर कमी परी त्यात बहुतची तोय. लाभ कमी संस्कारी बहुहानी होय, मर्म जाणी हे तोची पंडित होय. दूध कमी मात्र त्यात पाणीच जास्त मिसळलेले असावे, तशीच संस्कृती ही सोय कमी मात्र गैरसोय किंवा अडगळ अधिक ठरली आहे. संस्कारात लाभ कमी मात्र मानव्याची हानीच जास्त असते. हे जाणणारा तीव्र आवेगी बुद्धीचा धनी किंवा मालक म्हणजे माणूसच समाज पंडित असतो. प्रसंगी समाजाविरुद्ध उभा टाकून तो बेदरकारपणे सत्यासाठी आग्रही असतो. वर्म जाणून जरी संस्कारा छान छान वदती, स्वार्थ परायण काही पंडित स्व ईश समाज द्रोहीच असती. ऐसे आत्मद्रोही समाज हित क्षीरनाशविती, निरागस बाल शिशु युवा अवघा मानव नाडती. संस्कारातील धोके लक्षात आलेले काही पंडित इतके स्वार्थपरायण मी केंद्रित असतात की जाणीवपूर्वक संस्काराचे अयोग्य प्रस्थ व स्तोमते व्यक्तिगत सुखासाठी माजवतात व आपली पाद्य पूजा, आरती व द्रव्यादी प्राप्तीही ते भोळ्या बाबड्या समाजाला वेठीस बांधून त्याद्वारे साधून घेतात. खरे तर असे तथाकथित पंडित पपू परमपूजनीय म्हणून घेणारे आत्मा, परमेश्वर आणि समाज पुरुषाचे प्रति पापाचरणच करीत असतात. समाज हितासाठी पोषक ठरणारे समतारूपी दूध नासवण्याचे पाप हे करतात आणि मानवाला त्याच्या बाल, शिशु, युवा, प्रौढ इत्यादी सर्व अवस्थात संस्कृतीरूपी तुरुंगात जखडून ठेवून ते जिवंतपणीच मानवाला मृतप्राय बनवतात. नवजात बालका संस्कार नासविती, फुलण्या आधीच कळीते निर्माल्य करीती. ज्ञान सूर्य उदित होता होता त्या संस्कृती राहू ग्रासे, सच्चेपणा न उमगे वाटे त्या
निश्चयपणाच भेटे. नुकत्याच जन्मलेल्या त्या निरागस बालकाला संस्कृती संस्कार रूपी दैत्य गिळंकृत करतो. काही फुलात उमलण्यापूर्वीच अवेळी तिथे निर्माल्य होते. सरस नैसर्गिक ताजेपण नष्ट झाल्याने ते बालक अकालिक निस्तेज कृत्रिम बनते. तो बालसूर्य ज्ञानात विस्तारित होण्यापूर्वीच उगवतो न उगवतो इतक्यातच संस्कृती रूपी राहू त्याचा घास घेतो. परिणामतः त्या मुलाला जीवनाच्या मार्गावर जागोजाग लबाडी लुच्चेपणा भेटतो. त्याची सच्चेपणा ओळखण्याची क्षमताच संस्कृती संस्कारांच्या बेड्यात बद्ध झाल्याने अगदी अभावाने जीवन मार्गावर सच्चेपणा आढळलाच तर असा सच्चेपणा त्याला ओळखता पाळताच येत नाही. संस्कारा म्हणती शुद्धीकरण विधी परिवास्तवात राही तो भेदाभेद विधी. निसर्ग निर्मित सारे स्वयंशुद्ध असता मानवी लुडबुडनासे शुद्धता समता. संस्कारांना शुद्धीकरणाची क्रिया म्हणून ओळखली जाते. परंपरेने ही मान्यता स्वीकारली आहे आणि स्वीकारायला बाध्यही केले आहे. मात्र वास्तवात ही भेदाभेद अमंगलतात आहे. विषमता निर्मितीची संस्कारिक प्रक्रिया आहे. खरे तर निसर्ग निर्मित सारे स्वयंशुद्धच असते. मात्र मानवी अनुचित लुडबुड संस्कार संस्कृती रूपी अहंकार त्या शुद्धतेचा नाश करून नैसर्गिक क्षमता ही लयास नेतो. काय मानवी अनुचित लुडबुड संस्कार संस्कृती रूपी अहंकार त्या शुद्धतेचा नाश करून नैसर्गिक क्षमता ही लयास नेतो. दर्शनी शुद्धी अंतरी मलिनता नाश समतेचा मनोव्यापार विषमतेचा. विषमता वास्तवात राही विषमयता संस्काराची वाकडी चाल जाणा मानव दास्यता. बहिर्रूपे शुद्धी आणि अंतरंगात मलिनता असलेली ही संस्कार संस्कृती रूपी वाकडी चाल पटकन ओळखता येत नाही. या संस्कृती मार्गावर समतेचा नाश आणि विषमतेचा मनोव्यापार रूपी बाजार भरलेला असतो. येथील प्रत्येक वस्तू आकर्षक वेष्टनात लपेटलेली असली तरी आतला माल एकच एक म्हणजे विषरूपी भेदाभेद अमंगलतात असते. या व्यापारात रमणारा माणूस दास्य शृंखलेत नकळत अडकतो. ती दास्यता बद्धता त्याला अगदी तिच्या अंतापर्यंत सतावत राहते आणि त्यातच त्याचा व समाज हिताचाही करून अंत होतो. वास्तवात स्वच्छता स्पृहणीय राहे काया शुद्धी निरामयता वांछनीय आहे. नित्य स्नान कसरत उचित राहे नमस्कार आसनादी हितावह आहे. स्वच्छता आवश्यक आहेच आहे. त्या कारणाने स्वच्छ स्नान आणि शरीर मन निरामय आरोग्यपूर्ण राखणे योग्य आहे. व्यायाम नमस्कार बैठका विविध आसने यामध्ये आणि नित्य स्नानामध्येही शरीर मनाची आरोग्य संपन्नता प्राप्त होत असल्याने ते सारे शुद्धिविधी या नात्याने मानवासाठी हितावहच आहेत. भजन कीर्तन हरिनामोच्चारण निर्मात्या प्रती कृतज्ञता भाव प्रकटन अंतप्रसन्नता देतसे ऐसे आचरण परिसमत्व न सांडिता लक्षावे सर्वहिताचरण. भजन कीर्तन हरिनामोच्चारण विश्व निर्मात्या प्रती कृतज्ञता भाव प्रकटन हे सारे अंतप्रसन्नता देणारे शुद्धिविधी जरूर आचरित जावे. मात्र कधीही कोठेही समत्वाचा लोप न होता सर्वांचे हितच लक्षात घेतले जावे. निर्मात्या प्रती पूज्य भाव जासी करतली लढी वाळे हरिधारी त्यासी त्याचा योगक्षेम तो हरीच चालवी सारस्वती माता वसे त्याचे जिव्हाग्री. असा निर्मात्या प्रती प्रेमादरयुक्त पूज्य भाव ज्याचे हृदय असतो तो त्या निर्मात्याच्या तळहातावर एखाद्या निरागस बालकाप्रमाणे खेळत असतो किंवा बागडत असतो. खरे तर त्याचे हे सारे लाड कौतुक तो हरीच आईच्या मायेने बापाच्या दक्ष लक्षतेने करीत असतो. भक्ताचा सारा भार त्याचा संसार तो हरीच भक्त हृदय कृपावंत भक्ताचा सारा भार त्याचा संसार तो हरीच भक्ताच्या हृदय कृपावंत होऊन वाहत असतो. ती रसवती करुणामय सर्वाप्रती समभावात प्रेमपाना सोडणारी सरस्वती माता अशा भक्ताच्या साधूच्या जिव्हाग्री दिवेच्या शेंड्यावर वस्ती करून असते. त्यायोगे संत वाङ्मय नेहमीच उत्कट भाव मधुर
भक्तीने नटलेले सजलेले प्रातिभिक म्हणजे ध्यान चिंतनात सर्व व्यापक ब्रह्माचे मनोहारी मनोज्ञ दर्शन हे ध्यानस्थ उन्मनी भक्ताच्या मनोपटलावर आरशात प्रतिबिंब दिसावे तसे प्रतिबिंबित होते. म्हणूनच त्या योगे संतवाङ्मय नेहमीच उत्कट भावमधुर भक्तीने नटलेले सजलेले प्रातिभिक नवरस परिपोषित असते. प्रातिभिक म्हणजे ध्यान चिंतनात सर्व व्यापक ब्रह्माचे मनोहारी मनोज्ञ दर्शन हे ध्यानस्थ उन्मनी भक्ताच्या मनोपटलावर आरशात प्रतिबिंब दिसावे तसे प्रतिबिंबित होते. तर अशा तऱ्हेचे हे प्राथमिक दर्शन नेहमीच संत वाङ्मयामध्ये संतांच्या उत्कट भावमधुर भक्तीने नटलेल्या सजवलेल्या हृदयाच्या अवस्थेमुळे आपणाला संत वाङ्मयात हे प्राथमिक भावमधुर दर्शन दिसते. पुढे श्वासोश्वासी नारायण निरंतर राही लक्ष्मी लक्ष्मी तो खुणावित राही सर्वजनिता तेची सर्वजनिता नारायण तेची आत्मतत्व तोची लक्ष भक्तांचे जगी महत्त्व. श्वासोश्वासात निरंतर वसणारा नारायण भक्ताला प्राणस्पंदांकडे सतत लक्ष ठेवण्यास लक्ष्मी लक्ष्मी या मंत्राद्वारे सांगत असतो वा निर्देश करीत असतो. सर्व मन श्वासोश्वासावर पूरक कुंभकाकडे तितिक्षेने शांत निवांततेने पुरवल्यास आणि संयम चिकाटीने तेथेच टिकून ठेवल्यास महत्त्व जे विश्वमूळ आहे यातून सारे अस्तित्व प्रकटले आहे त्या सर्व जनित्याचे सर्वांच्या निर्मात्याचे दर्शन होते. वास्तवात ही निर्गुण निराकार अचल अढळ चैतन्य घन नारायणाची प्रकर्षाने सर्वत्र व्यापक वसून राहिलेली पण नेणी होणारी म्हणजे सर्वत्र असलेली परंतु सामान्यतः लक्षात न येणारी अशी प्रकर्षाने सर्वत्र वसून राहिलेली पण नेणी होणारी भक्त हृदयात मात्र जाणीव रूपे उलगडणारी आनंद रसघन साक्षात्कारी भावरूप जाणीवत असते. हेच ते भक्ताचे लक्ष ध्येय जे लक्ष्मी लक्ष्मी त्या मंत्राच्या अनुग्रहाने आत्मा भक्ताला प्राप्त करून घेण्यास खुणावीत असतो. आत्मगुरूने अनुग्रहित झालेल्या शिष्याला ही अपरोक्ष अनुभूती प्रत्येक श्वासागणिक कशी येते तो श्वास सांगतो लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. श्वासाद्वारे प्राणाद्वारे लक्ष्मी 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 असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. त्याला नारायण म्हणतात आणि नारायण याचा खरा अर्थ आहे अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स. अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणजे सर्व जाती प्रजातीतील नर आणि नारी त्यांचं निवासस्थान म्हणजे नारायण आणि तो नारायणच प्रत्येकाच्या हृदयात आत्मा म्हणून आहे आणि तो आत्माच नारायणच आपल्या प्राणशक्तीद्वारे आपणाला खुणावीत आहे. लक्ष्मी 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 म्हणजे अरे बा मानवा तू श्वासागणिक माझ्यावर लक्ष देऊ माझ्यावर लक्ष देऊ माझ्यावर लक्ष देऊ म्हणजे जिथून सर्व विश्व निर्माण झाले त्या चैतन्य सघन तत्वावरती अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणजे नारायण तत्वावर तू लक्ष केंद्रित कर असं श्वासाद्वारे सर्वांचा जनिता जो नारायण तो आपणाला खुणावीत असतो. हे ज्याच्या नीट लक्षात आले त्याला आत्मतत्वाची अपरोक्ष अनुभूती फक्त आणि फक्त पूरक रेचक कुंभक आणि श्वासाच्या इनहेलिंग अँड एक्सहेलिंग म्हणजे श्वास ग्रहण करणे आणि श्वास बाहेर टाकणे श्वास आणि उच्छ्वास या प्रक्रियेमध्येच संपूर्ण आत्मदर्शन ज्ञानी माणसाला होऊ शकते. पुढे ऐका नारायण लक्षित असे ज्याचे मन नारायण लक्ष साध्य करी भक्त मन आता त्याचे मन कमनची असे शांत निवांत नारायण पदी समर्पित असे. प्रत्येक श्वासागणिक ज्याचे मन नारायणाकडे त्या मूलाधाराकडे तो जीवांमध्ये प्राणरूपे स्पंदत असतो लक्षित असेल अनुसंधानात असेल तर नारायण रूपी लक्ष्याचा भेद किंवा आत्मतत्व प्राप्ती अशा भक्त मनाला सर्वत्र समदर्शित्वाने पाहणाऱ्या समत्वाधीन अद्वैत त्याला सहज होते. खरे तर त्याचे पृथक मन नष्ट होते त्याचा मनोनाश होऊन ते अमन होते. तो देह मन म्हणून आता आपल्याला जाणेनासा होतो. मी म्हणजे देह मी म्हणजे मन असे पूर्वी म्हणणारा आता देह ना असे तैसा मनही मी नसे देह ना असे तैसा मनही मी नसे मी देह नाही आणि मनही नाही अशा परिवर्तनात नव्याने नवलाईने जन्म घेतो. आता तो शांत निवांत निवत निवत मीपणाचा नष्ट झालेला निवत निवत मीपणाचा अंत झालेला
असा आता तो शांत निवांत नाम रूप गुण आकार रहित नारायण पदी म्हणजे तेज सागरात चैतन्य महोदधीत नारायणच होऊन समत्वामध्ये व्यक्तिमन विसर्जित झालेला निर्व्यक्तित्व अव्यक्त पुरुष म्हणूनच उरतो. पुराच्या शेवटी वसे हा पुरुष शांत निवांत उदासीन सर्वेश क्षुधाना तृषा भावना ईशणा निर्गुण निराकारी प्रच्छन्न विश्व प्रेरणा. हे नारायण तत्व नगराच्या शेवटी एकाकी एकांतात राहणाऱ्या अपरिचित पुरुषाच्या असण्यासारखे असून न दिसणारे अपरिचित पुरुषाच्या असण्यासारखे असून न दिसणारे शांत निवांत पुरुषाचे खरे तर उदासीनाचे जगव्यवहाराशी संबंधित नसलेल्याचे असणे आहे. त्याचा कोणी मालक धनी ईश नसतो, मात्र तो सर्वांचा ईश आणि नियामक ईश्वरी असतो. अर्थात यातील काही त्याला माहीत असण्याचे कारणच नाही. त्याला स्वतःला क्षुधातृषा भाव इच्छा नसतात आणि स्वतः तो सर्वथा निर्गुण निराकार हेतुरहित असतो. काही कधी न करणारा असला तरी विश्वोद्भव प्रेरणा सुप्त गुप्ततेत नकळत त्याच्या असण्यातून निर्माण होते व हे बहुरंगी बहुआयामी त्रिमितीतील जग भासू लागते. शुद्ध चैतन्याचा चिद्विलास असतो हा सारा. मूळ पुरुषाची माया चैतन्याचे मृगजळ वा मयसभा म्हणजेच शुद्ध चैतन्यातून निर्माण होणारे ते सगुण साकार विश्व म्हणजेच शुद्ध चैतन्य रूपी मूळ पुरुषाची माया किंवा चैतन्याचे मृगजळ वा मयसभा होय. असा हा सर्वेश उदासीन नारायण. असा हा सर्वेश उदासीन नारायण स्वपदी पूर्ण मुक्त तरी अव्यक्त परायण. जाईना येईना कोठे परी सर्वत्र भेटे अनादि अनंत खचितची स्वरूपी प्रकटे. हा सर्वांचा राजा मालक धनी म्हणजे उदासीन असून नसल्यासारखा आणि नसून असल्यासारखा सतत प्राणी मात्रांमध्ये प्राणस्पंदनातून जाणवणारा नारायण नरनारी आणि यच्च्यावत जीव प्राणी मात्र चराचराचे निवासस्थान जन्मस्थान म्हणजेच नारायण स्वतःचे ठाई पूर्ण असतो आणि मुक्तही असतो. तो पूर्ण असल्यानेच अव्यक्त असतो. व्यक्त असणे वा होणे म्हणजे पूर्णता. पूर्णाला अपूर्णाशी काही देणे घेणे असूच शकत नाही. तसेच मुक्त असल्याने आपल्या पूर्णतेत मुक्ततेने अनिर्बंधतेने परायण लीन स्वदंग असतो हा नारायण. परिणामतः हा सर्वजनिता नारायण कुठेही न जाता न येता अनादि अनंत सर्वत्र असल्याने त्याला जाणे येणे नसते. जो स्वरूपात आपल्या प्राणस्पंदनी अवधानतेने पूर्ण लक्षित असतो त्याला चैतन्य नारायण म्हणून जाणता येते. परत ऐका तर परिणामतः हा सर्वजनिता नारायण कुठेही न जाता न येता अनादि अनंत सर्वत्र असल्याने त्याला जाणे येणे नसते. जो स्वरूपात आपल्या प्राणस्पंदनी अवधानतेने पूर्ण लक्षित असतो त्याला चैतन्य नारायण म्हणून जाणता येते किंवा त्याला चैतन्य नारायण म्हणून जाणता येतो किंवा जाणता येते. नारायण प्राणस्पंदनी लक्षिता सहलक्ष्मी चैतन्य नारायण रूपे ये स्वरूपी आकळता. नारायण प्राणस्पंदी लक्षिता. प्राणाच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर नारायणाकडे जर लक्ष देता आले तर सहलक्ष्मी चैतन्य नारायण रूपे ये स्वरूपी आकळता. जर प्रत्येक प्राणामध्ये नारायण आहे जर लक्ष देता आलं तर हा जो प्राण आहे हा जो श्वास उच्छ्वास आहे तीच खरी सहलक्ष्मी तीच खरी नारायणाची लक्ष्मी रूपी प्रकृती आहे. म्हणून नारायण प्राणस्पंदी लक्षिता. नारायण प्राणस्पंदनामधून लक्षिता आला तर ते प्राणस्पंदन जिथून निर्माण होता तो नारायण आणि प्राणांचं स्पंदन म्हणजेच नारायणा सह असलेली सहलक्ष्मी म्हणजे नारायणी शक्ती. म्हणून नारायण प्राणस्पंदनी लक्षिता सहलक्षी चैतन्य नारायण रूपे ये स्वरूपी आकळता. म्हणून प्राणांचं मूळ ठिकाण नारायण चैतन्य विधान इकडे लक्ष देता आलं तर त्या नारायणाची नारायणी शक्ती म्हणजे नारायणासह असलेली लक्ष्मी प्राणरूपाने आपल्या लक्षात येते आणि नारायण आणि त्याची लक्ष्मी म्हणजे प्राणस्पंद हे नारायण रूपे एकच आहेत. स्वरूपीच हे संपूर्ण सहनारायण लक्ष्मी वसत आहे हे आपल्याला समजू शकते. तोच पुढे सर्व समभाव
सर्व प्रेम करुणा रूपे बुद्धी वैभव म्हणून सरस्वती रूपेही भेटतो असा हा सहलक्ष्मी वस्ती करून असलेला नारायण आपल्या अंतरंगात जो प्राणाद्वारे जाणता येतो तोच पुढे जाणल्यानंतर ती जाणीवेची कळा सरस्वती रूपे सात्विक साहित्य रूपे संत वाङ्मयामध्ये आपणाला अध्यात्म तत्वदर्शन म्हणून उजेडात आलेली दिसते. तीच क्षमता म्हणजे नारायण आणि लक्ष्मी यांचं एकत्व हे पुढे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा नारायण आणि लक्ष्मीचं एकत्व सरस्वती रूपे वाङ्मय निर्मिती होते. त्याच्यातून प्राथमिक साहित्य निर्माण होतं. ते ज्ञानेश्वर तुकाराम यांनी आपल्या संत वाङ्मयातून प्रकट केलेलं आहे. तीच ते सरस्वतीचं रूप आहे. आणि ही सरस्वती रसवती म्हणजे वैश्विक करुणा जिच्यातून वाहते, वैश्विक करुणेला जिच्यातून आवाहन केलं जातं, अशी ही सरस्वतीची क्षमता म्हणजे मूळ नारायण रूपी चैतन्य आणि त्याची प्रवृत्ती नारायणी यांचं प्रकटीकरण पुढे सरस्वतीद्वारे होतं. लक्ष्मी सरस्वती ज्याच्या कामारी ऐसा नारायण ज्या भेटे त्यासी कोण मारी तो स्वठाई असे जैसा तैसाची नैष्कर्म्य क्षुधा तृषा दुःख आपदा रहित पूर्ण काम. तर लक्ष्मी सरस्वती ज्याच्याकडे मोलमजुरी करतात किंवा धुणी भांड्याचे काम करतात, त्याचे दास्यत्व पत्करतात, अशा नारायणाची प्राप्ती ज्याला झाली त्याचा नाश कोण व कसा करू शकेल. नारायण प्राप्ती झालेला हा त्याचे ठिकाणी जसा असतो तसा सर्व कर्म परित्याग साधलेला असतो. त्याचे जीवन क्षुधा तृषा आपदा विपदा रहित काहीच संपन्न असते. तो पूर्ण काम म्हणजे कामना पूर्ण झालेला ईश्वरा रहित केवळ असणेपणी असणारा कैवल्य पुतळा असतो. तर अशा ह्या मुळाच्या नारायणाकडे, नारायण म्हणजे अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स, सर्व नरनारी यांचं निवासस्थान असलेलं ते नारायण रूपी चैतन्य हे ज्याच्या लक्षात आलं त्याच्याच लक्षात हे चैतन्य प्राणस्पंदनाद्वारे म्हणजे आपल्या क्रियाशक्तीद्वारे किंवा आपल्या प्रकृतीद्वारे नारायणी शक्ती म्हणून, नारायण म्हणजे निर्गुण निराकाराचे आत्मतत्व रूपी जे स्वरूप आपल्या शरीरामध्ये असते चैतन्याचं निधान ते नारायण. ते चैतन्य निधान वर खाली होताना प्राणस्पंदाद्वारे ती जाणीव होते. ती नारायणी शक्तीने म्हणजे पुरुषाची प्रकृतीने करून दिलेली जाणीव, अशी ही नारायण आणि नारायण शक्ती त्याची जाणीव हेच ते नारायणाला जाणणे. एकदा का नारायणाला जाणले की ती जाणीव आपली आहे ती वेगवेगळ्या शब्द माध्यमातून वेगवेगळ्या प्राथमिक साहित्यातून व्यक्त होते. तर ती नारायण आणि नारायणी शक्ती याला जाणल्यानंतर सरस्वती रूपाने ते अध्यात्म सर्वत्र प्रकट होते, प्रतिबिंबित होते. हे ज्याला साधलं त्याला स्वाभाविकपणे नारायण गावल्यामुळे आता त्याला कुठल्याच गोष्टीची कसलीच कमतरता नसते. मिळो न मिळो तो आपल्या जागी पूर्ण समाधानी असतो. तर अशी ही अंतरंगीच्या नारायणाची प्राप्ती ज्याला झाली तो नेहमीच क्षुधा तृषा आपदा विपदा रहित आपले ठाईच संपन्न असतो. तो पूर्ण काम म्हणजे ज्याच्या कामना संपल्या, ज्याच्या कामना उरल्याच नाहीत असा खऱ्या अर्थाने निष्काम निरपेक्ष असतो. तर असे निष्काम निरपेक्ष होणे आणि कामना शुद्ध ज्ञानाने, शुद्ध तत्वाच्या ज्ञानाने कामनाच नष्ट होणे, ईश्वरारहित केवळ असणेपणी असणे आणि कैवल्य पुतळा म्हणून आपण उरणे, यालाच पूर्ण काम म्हटले आहे. तर या पुस्तकाचे नाव पूर्ण काम आहे. आणि अर्थात नारायण गाथा म्हणजे नारायणाची आत्मचैतन्याची गाथा, आत्मचैतन्याचं गीत ज्यामध्ये गायलं आहे अशी नारायण गाथा. हा नारायण ज्याला प्राप्त झाला तो स्वतःच कैवल्य पुतळा म्हणून उरतो आणि त्याच्या कामना याच जन्मामध्ये जितक्या लवकर ज्ञान होईल तितक्या लवकर कायमच्या पूर्ण होतात. म्हणून नारायण गाथेच्या वाचनाने चिंतनाने आपण पूर्ण काम व्हाल, आपण कामना रहित व्हाल, हा निश्चित प्रसाद आपणाला नारायण कृपेने मिळेल. तर या 30व्या अभंगामध्ये पूर्ण काम म्हणजे काय आणि त्याला नारायण गाथा म्हटलं म्हणजे काय हे सांगितलं गेलं आहे. आता पुढे जैसा असत आहे तैसाची राहत आहे, मुळाचे विलास प्राकट्य नवलावो आहे,
जात येत दिस निरंतर सती किरणा फकीरा नसे उठा ठेव नसती. असा हा नारायण पदसिद्ध जो कोणी तो जसा असतो त्यात तसाच्या तसा आनंदित असतो. मुळात चिद्विलास प्रकटन कौतुकाने तो निरंतर निहाळीत असतो. दिवस जात येत असतात. फकीराला कोणत्याही जाण्या येण्याने काहीच वाटत नाही. फकीराला नसत्या उठाठेविषयी काहीच देणे घेणे नसते. स्वरूपाचा ठाव ज्याशी सापडला निर्व्यक्त तो झाला त्याचा संसार नासला. परी आता तो स्वये आनंदपूर्ण शिव विश्वंभर विश्वरूप अशोक रूपे त्या पाहता ती जीव. स्वरूपाचा नेमका ठाव ज्याला सापडला तो व्यक्त परी निर्व्यक्तच व्यक्तिमत्व रहित असतो. स्वरूपाचा नेमका ठाव ज्याला सापडला तो दिसायला व्यक्त परंतु स्वभावे निर्व्यक्तच असतो. तो व्यक्तिमत्व रहित असतो. तो अतिव्याप्त झाल्याने त्याचा आधीचा संसार नष्ट होतो. संसार नासणे म्हणजे संसार असूनही नसल्यासारखा त्यातील भ्रामकता उघडी झाल्याने तो नीरस सपक तथ्यहीन वाटणे असा आहे. आपण ते अधिष्ठान रूपी असलेले सर्वत्र सघन असलेले परिपूर्ण तेजच आहोत. निर्दोष विशुद्ध चैतन्यच आहोत. ज्याचा सगुण साकार आविष्कार म्हणजे अखिल विश्व हे अशा ज्ञानाच्या ध्यानात त्याला सुस्पष्ट सत्य पूर्णतेने जाणवते. त्या कारणाने आविष्काराकडे पाठ फिरवून तो नेहमी मुख सन्मुख म्हणजे उगमाशीच ठाम राहतो. आता तो स्वतः उगमदेव म्हणजे विश्वाचा मुळाचा देव. आता तो स्वतः उगमदेव विश्वमुळीचा देव बुडामध्ये बुडून गेलेला म्हणजे पायामध्ये जो पाया होऊन राहिला ज्यातून सारे विश्व फाकते प्रतिबिंबित होते असा तो निर्गुण निराकार दिव्य तेजोमय चैतन्य पुरुष म्हणून स्वतःला जाणतो. हा उगमदेव निर्मितीचा देव उदासीन पुरुष असला तरी त्याच्या चैतन्य लाघव कळानेच सारे विश्व सुवर्णाच्या अलंकारासारखे स्वरूप सुवर्णाने एक गंमत मोज मजा म्हणूनच स्वतःशी स्वतः खेळावे आणि त्यातून त्याचे नकळत झळाळते स्वर्णलंकाराने नटलेले जग कसं व्हावे तसेच असते हे सारे मुळाचे वेल्हाळ म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्याचं कौतुक. वेल्हाळ म्हणजे कौतुक. निर्गुण निराकाराचे सगुण साकार विश्व हे चैतन्याचे दृश्याकार सुवर्णाचे सुवर्णालंकार अशा उगमाशी वैरभाव परभाव नसणारे मात्र अमर्यादिताचे सीमित असणे असते. परत ध्यानात घ्या. निर्गुण निराकाराचे सगुण साकार विश्व हे चैतन्याचे दृश्याकार असणे असते. हे सुवर्णाचे सुवर्णालंकार असण्यासारखं असतं. आता सुवर्णाचे सुवर्णालंकार छान दिसतात. निर्गुण निराकाराचे सगुण साकार विश्वरूपी अलंकार छान दिसतात. परंतु मुळात एकदा ध्यान किंवा एकदा सत्याचं ज्ञान झालं की सगुण साकाराचं निर्गुण निराकाराशी वैर नसतं आणि अलंकाराचं सुवर्णाचं वैर नसतं. कारण जे ज्याच्यातून निघाले ते आपल्या मुळाशी वैर धरू शकत नाही. म्हणजे सुवर्णालंकार छान दिसले तरी सुवर्णालंकार आपल्या मुळाशी सुवर्णाशी कधी वैर करू शकत नाही. तसंच सगुण साकार किती छान असलं तरी सगुण साकाराला जर कळलं की त्याचं मूळ निर्गुण निराकार आहे तर सगुण साकाराचे निर्गुण निराकाराशी वैर असू शकत नाही. सुवर्ण अलंकाराचे सोन्याशी वैर असू शकत नाही. कारण मूळ जरी अव्यक्त असले निर्गुण निराकार असते तरी सर्व निर्गुण निराकारातून सर्व अव्यक्तातून व्यक्त प्रकटलेले सगुण साकार आल्यामुळे सगुण साकार आपल्या अव्यक्त मुळाबरोबर सगुण साकार आपल्या लपलेल्या अदृष्ट दृष्टीस न पडणाऱ्या पायाबरोबर कधीच वैर धरू शकत नाही. अशा अर्थी समजून घ्या. निर्गुण निराकाराचे सगुण साकार विश्व हे चैतन्याचे दृश्याकार सुवर्णाचे सुवर्णालंकार अशा उगमाशी वैरभाव पराभव नसणारे मात्र अमर्यादिताचे सीमित असणे असते. म्हणजे सगुण साकार अमर्यादित निर्गुण निराकाराच्या दृष्टीने मर्यादित आहे. सुवर्णालंकार अखंड सुवर्णाच्या दृष्टीने मर्यादित आहेत. परंतु मर्यादिताचे आपल्या मूळ अमर्यादिताशी कधीच वैर असू शकत नाही. हे ध्यानात आले तर सगुण साकार विश्वाचे निर्गुण निराकाराशी वैर असू शकत नाही नव्हे. निर्गुण निराकारातूनच आपण सर्व आलो आहोत हे एकदा का ज्ञान झाले की जीवनातील संपूर्ण वैरभाव
नष्ट होतो. पुढे ऐका. मात्र तत्वता त्यात म्हणून सगुण साकार आणि निर्गुण निराकार यामध्ये तत्वता भेद नाही. समुद्र स्वकल्लोळात भरती होती लाटा समुद्र भेद तरंग बुडबुडे रूपात दिसला. समुद्र स्वकल्लोळात म्हणजे समुद्र आपल्याशीच जेव्हा गर्जना करतो त्या भरती ओटी लाटा समुद्र भेद तरंग बुडबुडे रूपात दिसला तरी या विविधतेत तो समुद्र म्हणून एकमेवच असतो. या दृष्टीने निर्गुण निराकार व सगुण साकार सोने व दागिने आणि समुद्र व त्याच्या लाटा फेस आदी यामध्ये परभाव नसतो तर समभाव एकभावच असतो. तर आता हा पूर्वी संसारी असणारा ज्ञानी संसाराला धक्का न लावता संसार चक्र यातून अलगद बाहेर येतो. कळीचे फूल होताना तिचा नाश न होता ती फुलात परिवर्तित होते. तसा हा ज्ञानी दिसायला पूर्वीसारखाच मात्र असायला अखिल विश्वाचे उगमस्थान मूळच निरंतर नित्य नूतते. तर असा हा ज्ञानी दिसायला पूर्वीसारखाच मात्र प्रत्यक्ष असायला अखिल विश्वाचे उगमस्थान मूळच निरंतर नित्य नूतनतेने सर्वत्र व्यापून विश्वंभर विश्वरूपाने पसरावे म्हणजे मूळच निरंतर नित्य नूतनेने. तर असा हा ज्ञानी दिसायला पूर्वीसारखाच मात्र असायला अखिल विश्वाचे उगमस्थान मूळच निरंतर नित्य नूतनतेने सर्वत्र व्यापून विश्वंभर विश्वरूपाने पसरावे तसा सर्व व्याप्त होतो. निर्व्यक्तित्व म्हणजे वास्तवात मर्यादित व्यक्ती व व्यक्तित्व जाऊन अमेय अनंत व्यक्ती व अशा व्यक्तित्वाची सिद्धी असा आहे. मर्यादित मी स्वरूपे अतिव्याप्त मर्यादित जीव स्वरूप झाला की तो स्वठायी आनंदाने ओतप्रोत मुसमुसणारा शीतल आनंदाचा प्रकर्षाने खरा परंतु शीतल आनंदाचा प्रखर ज्वालामुखी बनतो. आता सारे जीव या शिवाकडे अशोक म्हणून जेथे शोक विलाप दुःख वेदनांना स्थान नाही मात्र जी केवळ अमूप आनंदाची अक्षय खानच आहे अशा पूर्ण आशेने पाहतात व त्यांना निर्दोष आनंदाची प्राप्ती होते. तर जीव एकदा शिवाचं ज्ञान झालं की आता जीव हा शिव होतो आणि या शिवाकडे उरलेले सर्व जीव जे अजून शिवपदाला प्राप्त झाले नाहीत ते सर्व जीव या शिवाकडे पाहतात आणि त्यांना अशोक प्राप्ती होते. शिवाकडे ज्या जीवाचं लक्ष येलं त्याचा शोक म्हणजे नष्ट होतो. शोक विलाप दुःख वेदनांना शिवाकडे स्थान नाही अशा शिवाकडे ज्या जीवाने पाहिलं त्या सर्व जीवांच्या जीवनातून शोक विलाप नष्ट होतात आणि मात्र केवळ एक अमूप आनंदाची अक्षय खाणच म्हणजे कधी न संपणाऱ्या आनंदाची खाणच शिव आहे जीवाच्या लक्षात येते. आणि अशा अर्थी पूर्ण आशेने सर्व जीव त्या शिवाकडे पाहतात व त्यांना निर्दोष आनंदाची प्राप्ती होते. आणि शिवाकडे जे जीव पाहतात ते आपोआपच पूर्ण काम म्हणजे ज्यांच्या कामना पूर्ण झाल्या इच्छा उरली नाही असे होतात. आणि बघता बघता जीवच सर्वत्र शिवत्वाने नांदत आहे हे सर्व जीवांच्या ध्यानात येते. आणि खरीखुरी ज्याला आध्यात्मिक सत्ता म्हणतात खरीखुरी ज्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात ती अस्तित्वात येते. अशा पारमार्थिक सत्तेचं लक्ष केवळ आणि केवळ सर्वांचे नारायणाकडे लक्ष द्यावे आणि ते पूर्ण काम होऊन सर्व सुखशांती समाधानाची अथांग तुडुंब शांत अशी अवस्था तयार व्हावी अशी असते. म्हणून अशी जर नारायणाची प्राप्ती आपणाला झाली असे जर जीवत्वातून आपण शिवत्वाकडे गेलो तर आपण पूर्ण काम होणार. अगदी निश्चितच या जन्मात नव्हे आत्ताच तुम्ही पूर्ण काम आहात हे समजा आणि पुढील उद्याच्या निरूपणासाठी तयारीत राहा. आज येथेच थांबतो. उद्या अभंग 33 पासून पुढे पाहू. अस्तु. धन्यवाद.